आज आपण मसाला शेवगा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये आपण थोडे धने आणि थोडी चणा डाळ भाजून घेऊ। ते भाजून झाले, आता काढून घेऊ। थोडा कांदा भाजून घेऊ। कांदा भाजून झाला, आता काढून घेऊ। अद्रक आणि थोडासा लसूण भाजून घेऊ। आता काढून घेऊ। थोडासा कढीपत्ता भाजून घेऊ। थोडं खोबरं भाजून घेऊ। खोबरं भाजून झालं, आता काढून घेऊ। आता हे सर्व भाजलेले मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ। थोडी कोथिंबीर घालू। मिक्सरमध्ये पेस्ट करून झाली आहे। आता गॅसवर कढई ठेवू आणि कढईमध्ये थोडं तेल टाकू। तेल तापल्यानंतर थोडी मोहरी टाकू। थोडा कढीपत्ता टाकू। मिक्सर केलेला मसाला टाकू। मसाला कढईमध्ये छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे। मसाला झाला आहे, आता थोडी हळद टाकू। थोडं लाल तिखट टाकू। थोडं धने जिरे पूड टाकू। थोडा सब्जी मसाला टाकू। थोडा कांदा लसूण मसाला टाकू। मिक्स करून घेऊ। थोडं गरम पाणी टाकू। मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवू। यामुळे भाजीला छान तरी येते। 10 मिनिटानंतर झाकण काढू आणि उकडलेल्या शेंगा टाकू। छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजीमध्ये थोडं गरम पाणी टाकू। आणि मिक्स करून घेऊ। थोडं मीठ टाकू आणि भाजीला छान उकळी येऊ दे। उकळी आली, आता कोथिंबीर टाकू आणि रेडी आहे आपली मसाला शेवगा।